ओके. तर काल आपलं ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल आणि डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल बद्दल आपलं इंट्रोडक्शन झालं होतं. ठीक आहे. आज आपण बघणार आहे ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल. ठीक आहे. तर बॉम्ब मध्ये बघत असताना आपल्याला नोटपॅड. ओके. स्क्रीन विजिबल आहे नोटपॅडची? आहे सर. ओके. आता विजिबल आहे का नोटपॅडची स्क्रीन? हो सर. ओके. बघा, ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेलमध्ये ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल. ओके. तर बघा, आपला जो ब्राउझरचा ब्राउझरचा जो डिफॉल्ट ऑब्जेक्ट असतो ना, तो काय असतो? विंडो ऑब्जेक्ट. ओके. ब्राउझरचा डिफॉल्ट ऑब्जेक्ट जो असतो तो काय असतो? डिफॉल्ट ऑब्जेक्ट काय असतो? विंडो ऑब्जेक्ट. ओके. तर हा जर आपल्याला चेक करायचा असला तर आपण कसं चेक करू शकतो? ठीक आहे. सर्वात अगोदर इथं आपण फोल्डर बनवूया बॉम्ब नावाचा. या बॉम्ब नावाच्या फोल्डरमध्ये आपण इथे घेऊया फर्स्ट डॉट जेएस नावाची किंवा BOM1.js नावाची फाईल बनवू. ओके. आता इथे आपण घेऊया console.log आणि त्यामध्ये घेऊया console.log, त्यामध्ये घेऊया this. ओके. आणि इथे परत एक फाईल बनावी लागेल HTML ची. सो bom1.html. ओके. या HTML च्या फाईलला लिंक करायची आहे आपल्याला जावास्क्रिप्टची फाईल. त्याच्यासाठी आपल्याकडे ऑप्शन आहे स्क्रिप्ट म्हणून. ठीक आहे. या स्क्रिप्ट नावाच्या टॅगमध्ये आपल्याला लिंक करायची आहे जावास्क्रिप्टची फाईल. त्याच्यामध्ये SRC आणि इथे येईल bom1.js. ओके. आता याला जर मी ओपन विथ लाईव्ह सर्व्हर केलं, ठीक आहे, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर केला आपण याला, bom1.html. ओके. स्क्रिप्ट. बघा, याला मी ओपन विथ लाईव्ह सर्व्हर केल्याच्या नंतर काय करायचं? आपल्याला इन्स्पेक्ट करायचं. इथं स्क्रीनवरती काही दिसणार नाही आपल्याला, कारण आपण घेतलंच नाही आहे काही. कन्सोलमध्ये आउटपुट बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इन्स्पेक्ट करावं लागेल याला. इन्स्पेक्ट केल्याच्या नंतर इथे कन्सोलमध्ये जायचंय. कन्सोलमध्ये आपण काय घेतलं? इथे काय घेतलेलं आहे आपण? bom1.js मध्ये काय घेतलेलं आहे? console.log आणि धिस घेतलेलं आहे. तर इथे काय आलं आपल्याकडे? इथे आलं आपल्याकडे धिस यायला पाहिजे होतं, पण इथे काय आलं आपल्याकडे? विंडो आलाय. ओके. तर ब्राउझरचा डिफॉल्ट ऑब्जेक्ट जो असतो तो काय असतो? विंडो ऑब्जेक्ट असतो. ओके. या विंडो ऑब्जेक्टमध्ये अलर्ट असतं. इथे परत इथे क्लोज आहे. ठीक आहे. परत आपल्याकडे ज्या फेच मेथड आहे, एक्सटर्नल आहे, इथे इव्हेंट आहेत. आपण हे इव्हेंट बघणार आहे पुढे चालू. तर हे सर्व कुठे असतात? हे ब्राउझरमध्येच असतात. ठीक आहे. हिस्ट्री आहे, हिस्ट्री आपण पुढे बघणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अं, इथं स्क्रीन साईज आहे. ओके. हे सॉरी सॉरी स्क्रीन आहे. या स्क्रीन आपण बघणार आहे आता. नेक्स्ट टॉपिक तोच आहे आपला स्क्रीनमध्ये. ठीक आहे. इथं सेट इंटरवल आहे, ते पण बघणार आहे आपण. सेट टाइम आउट आहे, ते पण आपण बघणार आहे पुढे चालून. ठीक आहे. या 2-3 सेशन नंतर. ठीक आहे. इथं कन्फर्म आहे. ओके. इथं अलर्ट असेल हे पण बघणार आहे आपण आत्ता. ठीक आहे. तर हे सर्व कुठे असतं? या विंडो ऑब्जेक्टमध्ये असतं. ठीक आहे. आणि ब्राउझरचा डिफॉल्ट ऑब्जेक्ट काय आहे? तर विंडो ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. कोणतीही वेबसाईट जेव्हा आपण इथे ओपन करतो, ठीक आहे,
जसं आपण SBI ची वेबसाईट आपण इथे ओपन केली, ठीक आहे. तर त्याचा काय बनतो, एक विंडो ऑब्जेक्ट बनतो, ठीक आहे, बाय डिफॉल्ट. आणि नंतर त्या सर्व मेथड्स इथे आपल्याला दिसायला शो होतात, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, ब्राउझरचा डिफॉल्ट ऑब्जेक्ट काय आहे, तर तो काय आहे, विंडो ऑब्जेक्ट आहे. ओके. आता आपण विंडो ऑब्जेक्ट मध्ये काय बघितलं, तिथं स्क्रीन स्क्रीन दिसलं तुम्हाला, ठीक आहे. तर त्या स्क्रीन मध्ये इथे आपण, मी तुम्हाला थोडं लिहून देतो, ठीक आहे. विंडो, विंडो ऑब्जेक्ट, द विंडो ऑब्जेक्ट represents 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 the represents a browser, represents a window in browser, represents a window. विंडो कुठं रिप्रेझेंट होत आहे आपल्याला, इन ब्राउझर. ओके. अँड ब्राउझरचा डिफॉल्ट ऑब्जेक्ट काय आहे, तर विंडो आहे, लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर स्क्रीनची साईज. ओके. स्क्रीन साईज जी असते आपली, ही आपल्याला चेक करायची असेल, तर आपण ही कशी चेक करू शकतो, ठीक आहे. स्क्रीनची साईज. आता बघा, मी इथे ब्राउझरवरती आलो. आता ही जी लाईन दिसते आपल्याला, एक स्मॉल लाईन दिसते, एक छोटी लाईन आहे इथे, ही ही लाईन आहे ना, या लाईनच्या वरती, ओके. आणि इथे तुमच्या लाईनच्या, या ब्राउझरच्या इथे, या पेजच्या खाली इथे समथिंग आपल्याकडे टूल्स दिसत असतात. जसं की तुम्ही इथे एक्सटेन्शन मध्ये आपल्याला काय दिसतंय, तिथं VS कोड दिसतंय, झूम दिसतंय, नोटपॅड दिसतंय, ओके. परत इथे क्रोम दिसतंय, इथे आपल्याला साईडला वायफायचं हे दिसतं, टूल दिसतात तिथे, ठीक आहे. नंतर इथे मेनू दिसतात, ठीक आहे. नंतर इथे चार्जिंग पॉईंट दिसतंय, ठीक आहे, इथे डेट दिसते वगैरे. आता इथे बघा, ही झाली तुमची इथून ते इथपर्यंत, ही काय असते, आपली इनर हाईट असते. आणि इथून ते इथपर्यंत ही काय असते, इनर विड्थ असते. ओके. सिम्पली जर का आपण याला कलर दिला, समजा स्टाईल, बॅकग्राऊंड कलर दिला स्टाईल, आणि या बॉडीला मी बॅकग्राऊंड कलर देतो. सो बॉडीला सिलेक्ट करतो, बॉडी, आणि त्याचा बॅकग्राऊंड कलर देतो, ठीक आहे. बॅकग्राऊंड कलर दिला आपण ॲक्वा इथे. तर बघा, हा जो ॲक्वा कलरची जी स्क्रीन दिसते ना तुम्हाला सध्या, ती काय असते, तुमची इनर हाईट असते. या डायरेक्शन मध्ये इनर हाईट असते, आणि या डायरेक्शन मध्ये असते आपली इनर विड्थ असते. ओके. आता हे जर आपल्याला चेक करायचं असलं, तर आपण कसं चेक करू शकतो, तो कन्सोल डॉट लॉग, सॉरी, ऍसेट आला तिथे, कन्सोल डॉट लॉग. आणि इथे काय घ्यावं लागेल आपल्याला, विंडो डॉट इनर हाईट अँड पॅरेंथेसिस, ठीक आहे. काय घेतलं आपण तिथं, कन्सोल डॉट लॉग अँड इनर हाईट, सॉरी ही काय मेथड नाही आहे, इनर हाईट, ओके. आणि कन्सोल डॉट लॉग आपण काय घेतलं इथं, विंडो डॉट इनर विड्थ घेतली. सेव्ह केलं फाईलला, आणि इथे आलो. आता हे आपल्याला ब्राउझरवरती दिसणार नाही, ठीक आहे. म्हणून याला इन्स्पेक्ट केलं, आणि कन्सोलमध्ये गेलो आपण. इन्स्पेक्ट करायचं आणि कन्सोलमध्ये जायचं. बघा, लक्षात ठेवा, राईट क्लिक करायचं, इन्स्पेक्ट मध्ये जायचं, इन्स्पेक्ट करून इथे कन्सोल मध्ये जायचंय. कन्सोल मध्ये जाऊन फेल टू रिलोड, ओके, रिफ्रेश करायचं याला. बघा, आता वरती काय घेतलेलं आहे मी, हाईट घेतलेली आहे, आणि खाली काय घेतलेलं आहे, विड्थ घेतलेलं आहे, ठीक आहे. इथे काय आलं बघा, 554 ही झाली हाईट. ही 554 एवढी जी आहे ना सध्या, ही हाईट आहे, ओके. आणि 858 जी आहे, ही विड्थ आहे. जर मी इकडे याला स्क्रोल करत गेलो, असं इकडे असं याला घेतलं, आणि याला ही साईज वाढवली, मी याला रिफ्रेश केलं, तर आता ते जे नंबर आहेत ते चेंज झाले बघा. काय झाले, 1075 विड्थ झाली ऑटोमॅटिकली.
परत मी याला असं स्ट्रेच केलं थोडंफार इकडे, किंवा इकडे केलं मी त्याला, तर ती काय झाली, आता विड्थ कमी झाली. तर ती काय दाखवेल आता आपल्याला, कमी दाखवेल. 883 विड्थ झाली. परत आपण काय करू शकतो, त्याची आपल्याला जर का हाईट मध्ये चेंजेस दाखवायचे असतील, तर आपण हे थोडं पेजला वरती हे केलं. ठीक आहे. तर काय झालं आता, हाईट किती झाली, 236, आणि त्याची विड्थ किती आहे, 883. परत आपण ती विड्थ इथे कमी करू शकतो या पद्धतीनं. विड्थ किती आता, 537, हाईट किती आहे, 236. हाईट इथे वाढवू शकतो अशी, ते चेंजेस होतील. 554. आता हे काय झालं, इथून या ऍक्वा कलर पासून तर इथे या ऍक्वा कलर पर्यंतच ते शो करणार आहे. ठीक आहे. आणि इथून इथपर्यंतच ही विड्थ शो करणार आहे, इथून इथपर्यंतच ती हाईट दाखवणार आहे. ठीक आहे. का, कारण ती कोणती आपण काय घेतलेलं आहे, इनर हाईट आणि इनर विड्थ. ओके. म्हणजे या ब्राउझरच्या पेजवरती इथून इथपर्यंत जी स्क्रीन असते, ती कोणती स्क्रीन असते, आपली इनर स्क्रीन असते. ओके. आणि इनर हाईट आणि विड्थ असते. हेच जर आपल्याला इथून स्टार्टिंग पॉइंट पासून तर एंड पॉइंट पर्यंत इथपर्यंत जर का आपल्याला स्क्रीनची साईज चेक करायची असेल, तर आपल्याला काय घ्यावं लागेल, आउटर हाईट आणि आउटर विड्थ. ओके. मी याला कमेंट आउट करून ठेवतो. console.log आणि पॅरेंथेसिस मध्ये गेलो आपण, सो विंडो डॉट आउटर हाईट अँड कन्सोल डॉट लॉग, काय घेणार आपण, विंडो डॉट आउटर विड्थ. ओके. तर बघा आता त्याच्यामध्ये नंबर मध्ये चेंजेस येतील आपल्याला. परत त्याला इन्स्पेक्ट करायचं. इन्स्पेक्ट. ठीक आहे. कन्सोल मध्ये आलो आपण. तर बघा आता 728 दाखवते, पहिले किती 554 दाखवत होते आय थिंक. ओके. आणि 1366 ते विड्थ दाखवत आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये चेंजेस केले तरी सुद्धा त्या स्क्रीनवरती आता सध्या 554 दाखवते. ठीक आहे. समजत आहे तुम्हाला काय सांगते मी, इथून स्टार्टिंग पॉइंट पासून ते एंड पॉइंट पर्यंत त्याची हाईट दाखवणार, स्टार्टिंग पॉइंट पासून ते एंड पॉइंट पर्यंत त्याची विड्थ दाखवणार. ठीक आहे. ही झाली त्याची इनर हाईट आणि इनर विड्थ. ओके. सॉरी, आउटर हाईट अँड आउटर विड्थ. यानंतर आपण जे विंडो ऑब्जेक्टमध्ये सब पॉइंट बघितले, की विंडो ऑब्जेक्टमध्ये आपल्याला काय काय मिळतं. त्याच्यामध्ये आपल्याला अलर्ट हे मिळतं, कन्फर्म मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रॉम्प्ट मिळतं. ठीक आहे. आता आपण सर्वात अगोदर बघूया अलर्ट. तर bomb1.html ला फाईल लिंक आहे, bomb1.js. ओके. आता इथे बघा अलर्ट, आपण केलं इथे अलर्ट. आपण इथं फंक्शन मध्ये सुद्धा घेऊ शकतो. ठीक आहे. आणि डायरेक्टली अलर्ट सुद्धा घेऊ शकतो. ठीक आहे. मी इथं केलं, आपण शिकत आहे जावास्क्रिप्ट, सो वी वी आर लर्न ए जावास्क्रिप्ट. ओके. आता बघा इथे आपण आलो ब्राउझर वरती, तर डायरेक्टली काय झालं, इथे आपल्याकडे काय मिळालं, वी आर लर्न ए जावास्क्रिप्ट. आपण काय करू शकतो, ओके. आता हा जो अलर्ट बॉक्स असतो, आपण एखादा फॉर्म भरल्याच्या नंतर किंवा एखादे डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर तिथं काय येतं, यू आर सबमिटेड सक्सेसफुली, आपण इथं असंच टाकू शकतो. ठीक आहे. अलर्ट बॉक्समध्ये दाखवतं आपल्याला की तुम्हाला ते ओके करायचं आहे की कॅन्सल करायचं आहे. ठीक आहे. युअर इन्फॉर्मेशन हॅज सक्सेसफुली युअर इन्फॉर्मेशन सक्सेसफुली सबमिटेड, डायरेक्टली सक्सेसफुली सबमिटेड. ओके.
हा असा अलर्ट बॉक्स जर का दाखवायचा असेल आपल्याला तर आपण तो दाखवू शकतो इथे. ठीक आहे. युअर इन्फॉर्मेशन सक्सेसफुली सबमिटेड. ओके केलं काय होईल, जाईल आणि इथे आपल्याला आपलं पेज शो होईल. ठीक आहे. त्यानंतर हे झालं अलर्ट बॉक्सचं. ओके. त्याच्यानंतर आहे कन्फर्म. ठीक आहे. आता बघा कन्फर्म मध्ये आपल्याला अलर्ट मध्ये एकच ऑप्शन मिळतं, एक मिळतं ओकेचं फक्त. ओके अलर्ट मध्ये. कन्फर्म मध्ये आपल्याला दोन ऑप्शन मिळतात. ठीक आहे. कन्फर्म. कन्फर्म मध्ये मिळतं आपल्याला एक ओके आणि एक मिळतं कॅन्सल. जर आपल्याला सक्सेसफुली जर का सबमिटेड असा ऑप्शन आला आणि जर आपण त्याला ओके केलं तर काय होईल, ती फाईल सबमिट होऊन जाईल. ठीक आहे. पण आपल्याला ते कॅन्सल करायचं असलं आणि समथिंग त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असले तर आपण तिथे कन्फर्मचं ही बटन यूज करू शकतो. ठीक आहे. तर बघा हा, लेट ए इज इक्वल टू, आता इथे मी काय करतो, अं, याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करतो ए मध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केली, वी आर लर्न ए जावा स्क्रिप्ट. ओके. अँड करंटली लर्न अ डॉम पार्ट. ओके. हे झालं, ए मध्ये व्हॅल्यू स्टोअर केली मी. आता बघा आपल्याला काय घ्यायचं, लेट व्हॅल्यू, आता इथं व्हेरिएबल काही असू शकतो, व्हॅल्यू वन नावाचं व्हेरिएबल आहे, इक्वल टू काय घ्यायचं आपल्याला, कन्फर्म. ठीक आहे. कन्फर्म घेतलं आणि या कन्फर्म मध्ये आपल्याला स्टोअर करायचे वी आर लर्न ए जावा स्क्रिप्ट. जावा स्क्रिप्ट. ओके. जावा स्क्रिप्ट. आता व्हॅल्यू कन्फर्म मध्ये स्टोअर काय केली आपण, वी आर लर्न ए जावा स्क्रिप्ट, कन्फर्म घेतला आपण. ठीक आहे. आता इथे आलो आपण, बघितलं तर कन्फर्म आलेलं आहे आपल्याकडे. ठीक आहे. इथं ओके आणि कॅन्सल आलं, पहिले अलर्ट मध्ये फक्त ओके येत होतं. ठीक आहे. त्याला थोडं रिलोड होऊ द्यायचा. ओके. आता काय दाखवते इकडं, वी आर लर्न जावा स्क्रिप्ट. ओके. मी ओके केलं तर इकडे इन्स्पेक्ट मध्ये काय दिसतंय, इन्स्पेक्ट मध्ये तर सध्या काय दिसणार नाही आपल्याला. ठीक आहे. कारण की आपण टाकलेलंच नाही काही. ठीक आहे. बट आपण इथे इफ एल्स मध्ये त्याला घेऊन या ब्राउझरच्या पेजवरती समथिंग शो करू शकतो. कसं तर, इफ इफ व्हॅल्यू वन, इफ व्हॅल्यू वन ही जर का व्हॅल्यू असेल तर डॉक्युमेंट डॉट राईट काय शो करायचं, एला शो करायचं. वी आर लर्न जावास्क्रिप्ट, आपण जावास्क्रिप्ट लर्न करत आहे का, हो. जर का करत असेल तर हे शो करायचं, ए ची व्हॅल्यू शो करायची. तर त्याच्यामध्ये काय दाखवायचं, वी आर लर्न जावास्क्रिप्ट, हो आपण शिकत आहे आणि करंटली आम्ही डॉम हा पार्ट शिकत आहे त्यामध्ये. ठीक आहे. जर का ते नसेल, एल्स जर का ही व्हॅल्यू वन करेक्ट नसेल, जर मी कॅन्सल केलं त्याला, तर काय शो झालं पाहिजे, सो डॉक्युमेंट.राईट याच्यामध्ये सांगू शकतो करंटली वी आर लर्न रिॲक्ट. ओके. रिॲक्ट शिकत. ठीक आहे. आता बघा आलो आपण इथे, एकदा रिफ्रेश करूया. बघा काय आलंय आपल्याकडे, हा कन्फर्मचा बॉक्स शो झाला, त्याच्यामध्ये ओके केला मी. सॉरी, डॉक्युमेंट.राईट मी एक ए ची व्हॅल्यू शो केलेली आहे ना. रिफ्रेश करतो एकदा परत. बघा ओके केलं, आता आला आपल्याला वी आर लर्न जावास्क्रिप्ट अँड करंटली लर्निंग डॉम पार्ट. ओके. परत त्याला आपण रिफ्रेश केलं, आपल्याकडे हा कन्फर्मचा बॉक्स आला. पहिले काय आलं होतं, वी आर लर्न जावास्क्रिप्ट अँड डॉम पार्ट.
ठीक आहे. आता मी याला परत रिफ्रेश करतो एकदा. आता काय येईल मला, मी जर का कॅन्सल केलं तर काय येईल, वी आर लर्न रिॲक्ट जे लर्न 2 वेळेस आलेलं आहे तिथे. ठीक आहे. रिफ्रेश केलं बघा, रिफ्रेश केला आणि कॅन्सल केलं तर काय झालं, रिॲक्ट जे आला. परत रिफ्रेश केला आणि याला ओके केलं तर काय आलं, जावास्क्रिप्ट अँड करंटली लर्न डॉम पार्ट. ठीक आहे. तर आपल्या इथला डॉमचा काही पार्ट झालेला आहे. सॉरी. तर बघा, आपलं हे प्रॉम्प्ट ही घेऊन टाकूया आपण आज. ओके. मी याला कमेंट आउट केलं. आता बघा, प्रॉम्प्ट मध्ये जर का आपल्याला युजरकडून व्हॅल्यू घ्यायची असेल, ठीक आहे, तर आपण काय करू शकतो, प्रॉम्प्टचा यूज करून आपण ती व्हॅल्यू गेट करू शकतो. ठीक आहे. लेट ए इज इक्वल टू, मी केलं इथं प्रॉम्प्ट. ओके. आणि पॅरेंथिसिस केलं. इथेच सांगू शकतो आपण एंटर ए व्हॅल्यू ऑफ num1. ओके. आणि कन्सोल डॉट लॉग, सॉरी, कन्सोल डॉट लॉग नाही, आपल्याला इथे काय करावं लागेल, डॉक्युमेंट डॉट राईट. कन्सोल डॉट लॉग जर केलं तर आपल्याला ती कन्सोलमध्ये व्हॅल्यू मिळेल. डॉक्युमेंट डॉट राईट आणि काय करायचं आपल्याला इथे एला प्रिंट करायचं. ओके. ठीक आहे. आता बघा, चला रिफ्रेश करूया. रिफ्रेश झालं. ओके. आता बघा काय आलं इथे, एंटर अ व्हॅल्यू ऑफ नम1. काय घेतलेलं आहे आपण इथे, एंटर अ व्हॅल्यू ऑफ num1. इथे आलो आपण ब्राउझरवरती आणि इथे जर का व्हॅल्यू टाकली, मी इथे 100 व्हॅल्यू टाकली, तर इथे ब्राउझरवरती व्हॅल्यू काय शो होईल, 100 शो होईल. ठीक आहे. आता इथे आपण सांगितलं एंटर ए, एंटर द नेम ऑफ स्टुडंट आर जॉईन. ओके. एंटर अ नेम ऑफ स्टुडंट आर जॉईन. फ्रेश केला मी. ओके. आपण काय सांगू शकतो इथे, अनिकेत, सॉरी, एंटर बटन दाबलं तिथे, अनिकेत, पवन अँड आशिष. ओके. जर मी याला ओके केलं तर इथे ते नाव ऑटोमॅटिकली घेतले. ठीक आहे. प्रॉम्प्टमध्ये आपण व्हॅल्यू जी टाकतो ती व्हॅल्यू आपल्याला स्ट्रिंग व्हॅल्यू मिळते. ओके. इथे आपण नंबर ही टाकला, एंटर ए num1 व्हॅल्यू. ओके. इथे आपण नंबर जरी टाकला ना, तरी सुद्धा ती जी व्हॅल्यू मिळते आपल्याला, ती व्हॅल्यू जी असते ती असते स्ट्रिंग व्हॅल्यू. ओके. ते 1000 मिळेल. ही जी व्हॅल्यू असते, ही व्हॅल्यू कोणती असते, तर स्ट्रिंग व्हॅल्यू असते. ठीक आहे. याला कन्व्हर्ट करू शकतो आपण नंबरमध्ये. ठीक आहे. ते कन्व्हर्जनचा जो पार्ट आहे तो आपण वेगळ्या लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे. तर आपलं इथं अलर्ट झालं, प्रॉम्प्ट झालं, कन्फर्म झालं. नंतर आपण विंडोची मेथड बघितली, इनर हाईट, इनर विड्थ, आउटर हाईट, आउटर विड्थ. ओके. ब्राउझरचा डिफॉल्ट ऑब्जेक्ट बघितला, विंडो आहे त्याचा ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टमध्ये